अरे ते समोरच इकडं माऊलीचं घर आहे काय, हे बघा इथं घर आहे त्या माऊलीचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आहे आज भंडारदरा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. आपले मित्र माऊली खाडे यांचं घराचे पत्रे कवलं सगळे उडून टाकलेत वाऱ्याने. या अवकाळी पावसा आणि या वादळी पावसाने आणि वादळाने संपूर्ण त्याचं घर, त्यांचे राहण्याची गैरसोय होईल असं इतकं घर उडवले वाऱ्याने. भरपूर सगळेच पत्रे उडवलेत पडीचे घराचे, आणि त्यांना राहायची सोय नाही. तर हेच आपण फोनवर बातचीत झाली होती, आपण बघायला आलो होते. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे त्यांचं घर आहे. ते समोरून पत्रे फुटलेत, आणि हे बघा सगळे पत्रे त्यांनी थोडे थोडे पत्रे लावून घर पुन्हा रिपेअर केलं. हे बघा इकडं मागं पण हे पडवीचे सगळे पत्रे उडवले. पडलं तिथे यांच्यात जाऊ एवढा पाय पडला असता. ते एकच घरात होतं, मी होते बाहेर. हा पाहिलं ना कशी नाही ना होऊन गेले. या इथं गुरांचे पडीत कसा या इथं गुरांची पडीत बॉक्स वाईप होतं काय, बसवलं ते एवढा वार होता, जोक होता मग सगळा. समजी जाय ना होऊन गेले. आमचा तरी एवढा तुम्ही घरातच का? हा घरातच होता आम्ही. किती वाजता? रात्री? 9 वाजता रात्री? मग दिवसा बाबा कसं तरी काय एवढं पावसात गेलं का हे तुकडं कसं तरी जॉईन केलंय. समजा एवढा पाका गेला असता इकडून एवढं गाणं काहीच नसतं राहिलं नाही, सगळं वर लावून गेलं ना. कार चिमटे दाटे होऊन गेले असती का नसती. काय करताय या वर गवऱ्याला आम्हाला जायला लाकूड नाही राहिला. विजून गेलाय सारा. सगळं गळात आहे कोणी. समजा गळात आहे समजा. आमचाच नाही दोन्ही साईड. तर हे बघण्यासाठी ना आमचे मित्र अजित कडाळी आणि विजय पद्मिरे आम्ही आलेलो आहे. तर इकडे पाठीमागं पण भरपूर उडवलेले, त्यांच्या बाजूचं जे घर आहे त्यांच्या भावाचं ते पण उडवलेले, ते पण बघायला चालू आहे. दोघा भावांचे जे घर आहेत त्यांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे, ते आपण बघायला आलो. मित्राचं घर आहे पण चल तुम्हाला दाखवतो. तर भरपूर सारी नुकसान झालेली आहे. लवकरात लवकर माऊली खाडीला मदत कशी होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. पंचनामा केलेला आहे आम्ही. तर बघा भरपूर सारे एंगल पत्रे सगळे उडवलेत. तुम्ही इथंच होते का? म्हणजे तुमच्या ह्याच्यावरच पडला का? मला हे यंगल वाट वार येईना झाली आता पत्र तर मग इथं लागलाय. इथं एवढा दम सुजून गेलाय, काळा निळा झालाय. मग बरं यंगल टाकलेत म्हणजे असा कुठं वार आहे का? त्या नाण्याचा एवढा गटू पडला पर थोड्यात असला झोपेल वाता. एकदम इकडून आमची जाईना होऊन गेली. डायरेक्ट पूर्ण पडीच्या पडी उचलली ना. अशी एवढं तरी कोणी टाकले त्याच्यावर हे बघ साधाळून दिसून गेलं सारं. आता खताच्या पाण्यात आख्या भिजून गेल्या ती इथं होत्या. इकडे गेलं तुटला या पा केवढा या पा भीतीला गावात येते. काय करायचं बाई एवढा खताच्या आमच्या आठवड्या भिजून गेल्या तिथं होत्या. पण ते आता इकडे जापून हॅलो हॅलो तिकडे पत्रा घातला हे इकडे कोपऱ्यात तेव्हा तिकडे वर पत्रा फुटलेला त्या खाली जाऊ इकडे खाली द्या हे ना ते. आता तुम्ही म्हणजे खोटा सांगत यात या पा हे इकडे तेव्हा हे इकडे काढा ते तिकडे तेव्हा तिकडे हो कोपऱ्यात तिकडे दिसतंय ना. हा त्या बुजावला येरी कसा तरी.
तर आजी काय काय नुकसान झालं आपलं काय आम्हाला लाकडा नाही गौऱ्या नाही दान बिना दाणं भिजलं दाणे भिजलं आम्हाला ना फक्त गॅसची टाकी द्या पाठवून द्या तर इथे बघा राहायची त्यांची पूर्णपणे हे पण आम्हाला राहायची सोय नाही सोयच नाही डायरेक्ट पत्र एवढा पाणी गळते सगळं खाली असं पडलं असं तर घरात तुम्ही जर पाहिलं तर घरातही त्यांच्या हा पूर्णपैकी भांडे भांडले सगळे बंद होऊन गेले सगळे पत्रे फुटले होते पण त्यांनी लावलं तर सरकारने इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर त्यांची राहण्याची व्यवस्था करावी त्यांना घरासाठी राहण्याची तसंच आपले त्यांचं धान्य भिजलं लाकडाने जाळाले तर त्यांना गॅसची सुविधा जनावरांना राहण्यासाठी सुद्धा जागा राहिली नाही तर त्यांची तेवढी सोय करून द्यावा प्रशासनाने एवढीच सगळ्यांना विनंती आहे संपूर्ण त्यांचं आज पावसामध्ये ते इथं उभे आहेत कुठंतरी कोपऱ्याला थांबलेले आहेत आणि त्यांचा निवारा आज दुसरा दिवस आहे आजचा त्यांचा लवकरात लवकर त्यांची दखल घेतली पाहिजे सरकारने तरी इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना राहण्याची सोय करून दिली पाहिजे या आजीच्या इथं लागले पत्र उडवलं तेव्हा या बघा इकडे बाबा पण आहेत ते पण याच्या खाली राहतात